पालघर जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे डहाणू आणि तलासरीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि त्यामुळे सध्या या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि चिखल जो आहे तो ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र हा चिखल आणि गाळ काढण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचे जे जेट स्प्रे टँकर आहेत ते सध्या डहाणूत दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या डहाणू बस आगारात आहे आणि या आगारामध्ये सुद्धा या ठिकाणी साफसफाईचं काम जे आहे ते ठाणे महानगरपालिका राबवताना दिसून येते। एकूणच पाहिलं तर डहाणू बस आगार जो आहे तो 2 दिवसांपूर्वी साधारणतः 10 ते 12 फूट पाण्यामध्ये होता। संपूर्ण बस ज्या होत्या त्या पाण्याखाली गेल्या होत्या। त्याच्यामुळे अनेक बसेस ज्या आहेत त्या सध्या नादुरुस्त झाल्याचं पाहायला मिळतं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाळ साचलेला होता। त्यातच मोठ्या प्रमाणावर शहरात देखील अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मुख्य रस्त्यांवर असेल किंवा बाजारपेठांमध्ये असेल अशाच पद्धतीने 1 ते 2 फुटापर्यंत जो गाळ आहे तो संपूर्ण साचला होता। आणि याच साफसफाईसाठी ठाणे महानगरपालिकेकडून जे अशा प्रकारचे जेट स्प्रे टँकर्स आहेत ते साधारणतः डहाणूमध्ये 10 पाठवण्यात आलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आले। त्यांच्याकडून सध्या ही साफसफाई असेल किंवा गाळ काढण्याचं काम जे आहे ते सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर।